आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विशेषतः मराठवाड्यातल्या आणि त्या भागामधल्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे शेत पिकांचं जमिनींचं नुकसान झालेलं आहे त्याच्या बाबतीतली चर्चा झाली। माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी जो पाहणी दौरा केला 2 दिवसात त्याचा सविस्तर वृत्तांत त्याची सविस्तर माहिती माननीय मंत्रिमंडळाला सादर केली। उद्यापासून मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री माननीय अनिल भाईदास पाटील स्वतः त्या भागामध्ये जात आहेत। आमचे दुसरे माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्याच भागामध्ये अजूनसुद्धा आहेत, ते देखील तिथं पाहणी करतायत। या सगळ्या पाहणीचा अद्ययावत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे आणि विभागीय आयुक्तांकडून शासनाकडे तात्काळ सादर करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी आज बैठकीमध्ये दिलेले आहेत। आणि या आर्थिक संकटात सापडलेल्या पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला निश्चितपणे सगळे आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर मदत देण्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळामध्ये आश्वासित केलेलं आहे। नाही, त्याचा वेगळा अर्थ त्या जो काही शासन आदेश काढला गेला त्याचा इंटरप्रिटेशन म्हणजे चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्याच्यामुळे तो गैरसमज झाला होता। त्या बाबतीत सुद्धा एकदम क्लिअर कट स्पष्टता देणारा आदेश सुधारित शासन आदेश आजच निर्गमित करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। विरोधकांना काय लागतं बोलायला? हे बघा, पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगितलं होतं की माननीय श्रीमंत म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जो कोणी आर्किटेक्ट असेल, डिझाईन करणारा असेल, इन्फ्रास्ट्रक्चर चबुतरा तयार करणारा असेल, हे सगळे जे कोणी दोषी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही। कुठेही लपून बसले असले, माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हटले, पळून कुठं पाळणार आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला। त्याचे सगळे नातेवाईक वगैरे कोण होते त्यांच्यावरती वॉच ठेवला आणि आम्ही त्याला ताब्यात घेतला, त्याच्यावर कारवाई केली, त्याला न्यायालयापुढे उभं केलं आणि 100% त्याच्यावर कडक कारवाई होईल। विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घडलेल्या अपघाताचं असं राजकारण करू नये असं वारंवार आम्ही त्याला सांगतोय। उपचारासाठी खरं तर त्यांना घेऊन निघाले होते, पण उपचाराला पोहोचण्याआधीच या दोन्ही मुलांचा चिमुरड्यांचा मृत्यू झालेला आहे। ते स्वतःच्या आई बापांच्या खांद्यावर कसं बघतात या गडचिरोलीतील प्रत्येक वेळी असे व्हिडिओ पाहायला मिळतात। गडचिरोली भागामध्ये म्हणजे मला माहिती असायचं कारण मी ज्यावेळी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो त्यावेळी त्या नक्सलाईट भागामध्ये मी दौरा करायला 2 वेळा गेलो होतो। तिथं बऱ्याचशा ज्या वस्त्या आहेत ह्या पूर्ण जंगल प्रदेशामध्ये आहेत आणि रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर करायला वन विभागाची त्या ठिकाणी अडचण असते। वन विभाग रस्त्याला मान्यता देत नाही, परंतु तरीसुद्धा आपण मोबाईल दवाखाने ठेवलेले आहेत। या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टर्सना व्हिजिट करायला सांगितलेले आहेत, पण तरीसुद्धा असा जर काही व्हिडिओ समोर आला असेल तर तो निश्चितपणे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेन, आमचे पालकमंत्री जे आहेत गडचिरोलीचे त्यांच्याशी बोलेन आणि या बाबतीत तिथं जी काय औषध उपचार मोबाईल सुविधा अधिक कशा वाढवता येतील, मोबाईल मार्फत दवाखान्याची सोय जादा कशी पोचवता येईल या दृष्टीनं नक्की इथून पुढं अधिक सुसह्य अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या जातील। कोण म्हणलं असं? कोण म्हणलं? सूत्र तुम्ही हे बघा, तुम्ही सूत्रांना विचारा। हे बघा, तुम्ही सूत्रांना विचारा ना। आता तुम्ही म्हणताय तुम्हाला सूत्रांकडनं माहिती मिळाली, ज्या कुठल्या सूत्रानं आमचा संसार महायुतीचा व्यवस्थित चाललेला आहे। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुका एकत्र लढल्या आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका सुद्धा
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती एकत्रपणानं लढेल. एकाच महिलेच्या नावाने 30 अर्ज केले होते आणि 30 जणांचे पैसे देखील घेतलेले. या सगळ्या संदर्भात कॅबिनेटमध्ये काही चर्चा? या बाबतीत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. साताऱ्यातला विषय आहे. मी साताऱ्याचा पालकमंत्री आहे. आमच्याचकडं त्या ठिकाणी जेव्हा ही माहिती उपलब्ध झाली तेव्हा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या सगळ्याचा तपास केला आणि या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करून अटक करून आपण त्याची पूर्ण जी काही त्यानं फ्रॉड करून या ठिकाणी अशा पद्धतीचे पैसे मंजूर व्हावे म्हणून जे काही अर्ज दाखल केले होते त्याची फेर तपासणी जिल्हाधिकाऱ्याला करायला सांगितलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. मी सांगितलं आता. आज माननीय मंत्रिमंडल की बैठक में पिछले 3 दिनों से जो बारिश हो रही है विशेषतः मराठवाड़ा और वो रीजन में उसका पूरा इंफॉर्मेशन हमारे एग्रीकल्चर मिनिस्टर धनंजय मुंडे साहब ने दी और उस जिस किसान का नुकसान हुआ है, जो शेतकरी का नुकसान हुआ है, उसके बारे में तुरंत इमीडिएटली उसकी जो भी डिटेल्स है, उसका क्षेत्र कितना है, उसमें कौन सा क्रॉप था और उसका कितना नुकसान हुआ है, वो संबंधित जिलाधिकारी की तरफ से डिविजनल कमिश्नर के पास से गवर्नमेंट की तरफ आएगा. और आज माननीय मुख्यमंत्री महोदय ने मंत्रिमंडल को आश्वासित किया है कि जब फाइनल फिगर्स पूरे 8-9 जिले के आएंगे तभी पीछे मदद देने के लिए सरकार आपके इस तरीके से अरेस्ट हुए हैं, अभी भी अपोजिशन कई सारे सवाल खड़े कर रहा है जयदीप आपके को लेकर कि राज्य सरकार उसके पीछे खड़ी है. और देखिए, पहले दिन जब वो ये हादसा घटा था, जब ये एक्सीडेंट छत्रपति शिवाजी महाराज की स्टैचू के साथ घटा, पहले दिन से पूरे सरकार की तरफ से हम लोग ने कहा है कि इसके लिए जो भी जिम्मेदार है, आर्किटेक्ट है, कॉन्ट्रैक्टर है, स्टैचू का फाउंडेशन लगाने वाली एजेंसी है, जो भी इसके लिए जिम्मेदार है उसको खोज निकालेंगे और उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी. हमने एफआईआर दर्ज किया है और इसका जो पुतला बनाने वाला आर्किटेक्ट था, पुतला बनाने वाली जो एजेंसी थी, उसके ऊपर पूरा ट्रैप लगा के उसको हमने अरेस्ट किया है और माननीय न्यायालय के सामने उसको प्रोड्यूस किया है. ये देखो, हम पहले से कह रहे थे महाविकास आघाड़ी क्यों बनी महाराष्ट्र में. उबाटा गट को मुख्यमंत्री पद मिलने के लिए बनी. ये उबाटा गट को अभी भी जो उनको अभी ये 2024 का असेंबली इलेक्शन को सामने जाना है, पिछले 2 महीनों से उबाटा के नेता माननीय उद्धव ठाकरे साहब कह रहे थे कि पहला जो भी लीडर होगा, जो भी सीएम का कैंडिडेट होगा, उसको अनाउंस करो और उसके लीडरशिप में आगे जाओ. बाद में माननीय उद्धव ठाकरे साहब ने कहा अगर नहीं अनाउंस करना है को तो अंदर कमरे में बैठ के डिस्कस करो और अंदर आपस में चर्चा करके अंदर नाम डिक्लेयर करो. लेकिन महाविकास आघाड़ी के जो घटक है वो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पवार साहब का और कांग्रेस पार्टी है, उन्होंने उद्धव साहब का कुछ सुना नहीं और अभी तो ओपन स्टेटमेंट दिया है माननीय पवार साहब ने कि इलेक्शन होने के बाद जिसके विधायक ज्यादा रहेंगे उसको. अभी ये होता है कि माननीय उद्धव ठाकरे साहब का महाविकास आघाड़ी में कोई सुनता नहीं है. जो मुख्यमंत्री पद के लिए महाविकास आघाड़ी में उद्धव ठाकरे साहब गए, जिसके लिए माननीय उद्धव ठाकरे साहब, आदित्य ठाकरे साहब दिल्ली में जाके बैठे 4-5 दिन कि मुख्यमंत्री का कैंडिडेट डिक्लेयर करो पहले, उधर भी नहीं सुना उनकी. अभी ये तय है कि महाविकास आघाड़ी उद्धव ठाकरे साहब को मुख्यमंत्री पद का कैंडिडेट नहीं बना रही है. और जो इंटरनल सर्वे आ रहे हैं, जैसे कि आप लोग बता रहे हैं, महाविकास आघाड़ी में उद्धव ठाकरे साहब को पसंदी नहीं मिल रही है. एक सवाल ये है कि अपोजिशन लगातार कह रहा है कि महायुति में सब कुछ ठीक ठाक नहीं चल रहा है. अजित पवार के आने की वजह से बीजेपी के कई नेता शरद पवार के संपर्क में हैं और जल्द ही वहां पर बहुत बड़ा विस्फोट हो गया. देखिए,
अभी हमारी महायुति है। महायुति में 1.5 साल पहले माननीय अजित पवार साहब इसमें एक घटक पक्ष करके सामने आ गए। अभी जिनको लग रहा है ऐसा कि ये महायुति में हमको टिकट नहीं मिलने वाला है, हम विधानसभा का चुनाव नहीं लड़ सकते, ऐसे लोग महायुति छोड़ के बाजू में जा रहे। तो इस ऐसी जो भी लोग जाएंगे वो उनका वो कॉन्स्टिट्यूंसी का जो पॉलिटिकल सिचुएशन है इसकी वजह से जा रहे, लेकिन इसके वजह से महायुति में कोई असर नहीं पड़ने वाला। ओके। राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे, पतंगराव कदमांच्या स्मारकाचं सगळं लोकांना, पण उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलं होतं विश्वजित कदमांकडून। उद्धव ठाकरेंनी खाजगी कार्यक्रमाला असं म्हणत कार्यक्रमाला जायला टाळलेले, आता सुद्धा बोलताना तुम्ही टीका केलेली आहे पवारांच्या वक्तव्यावर, याचा संदर्भ कसा लावतो? नाही, मला एक म्हणायचंय, माननीय पतंगराव कदम साहेब हे महाराष्ट्रातले एक असं व्यक्तिमत्व होतं, स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, की त्यांचे सर्व पक्षामध्ये मित्रत्वाचे, सलोख्याचे आणि आपलेपणाचे संबंध होते। अशा पुतळा अनावरणाच्या आणि स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमाला राजकारण आणून चालणार नाही। आपल्याला एक व्यक्तिगत संबंधाच्या नात्यापोटी अशा अभिवादन कार्यक्रमाला, स्मारक अनावरण कार्यक्रमाला सगळ्यांनी जायला त्या ठिकाणी हवं होतं। त्यामुळं मी एवढंच म्हणेन की पतंगराव कदम साहेबांचं व्यक्तिमत्व पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि उलट पतंगराव कदम साहेबांचे सुपुत्र विश्वजित कदम साहेब ज्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्या महाविकास आघाडीचे एक प्रमुख घटक उबाटा गटाचे नेते आहेत। त्यामुळं आपल्या महाविकास आघाडीमधल्या एका घटक पक्षाच्या दिवंगत नेत्याचं एवढं मोठं स्मारक होतंय, त्याला उबाटा गटानं नक्कीच जायला पाहिजे होतं। ओके, थँक्यू। एक गोष्ट आहे, उबाटा गटाने 22 मुंबईत संभाव्य उमेदवार देखील जवळपास त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे। महाविकास आघाडी आहे, परंतु त्या आधीच 22 जागांवर तयारी उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली आहे। आता हा महाविकास आघाडीनं ठरवायचा विषय आहे। उबाटा गटाला मुंबईतल्या किती जागा मिळणार, कारण आता विद्यमान उबाटा गटाचे आमदार आहेत किती मुंबईमध्ये, हितूपासून सुरुवात आहे। त्यामुळं आता परत तुम्ही म्हणाल की मग तुम्ही महायुतीचं बोला, तुम्ही महाविकास आघाडीचं कसं बोलताय, पण आता महाविकास आघाडीनं आता मुंबईमधल्या जर 22 जागा डिक्लेअर केल्या असतील उबाटा गटानं आणि त्यांना तुम्ही म्हणताय तसा ग्रीन सिग्नल दिला असेल, तो सिग्नल विड्रॉ करायची वेळ उबाटा गटावरती येऊ नये एवढी काळजी त्यांनी घ्यावी। त्यासाठी देखील तेवढंच मोठं आव्हान असणार आहे ना, कारण आम्हाला मुंबईमध्ये आपण पाहिलं, लोकसभेमध्ये आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी निवडणुका लढलो, ठीक आहे, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी अपवाद म्हणजे आम्हाला थोडंसं अपेक्षित यश मिळालं नाही, परंतु तरीसुद्धा रवींद्र वायकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये एवढी अटीतटीची लढत झाली, आम्हाला चांगलं मतदान त्या ठिकाणी मिळालं। सौ यामिनीताई जाधवांच्या मतदारसंघात सुद्धा चांगलं मतदान या ठिकाणी आम्हाला मिळालं। त्यामुळे मुंबईमध्ये निश्चितपणे अनेक नगरसेवक गेल्या दोन वर्षामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मूळच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळं मुंबईमध्ये उबाटा गटाचं आव्हान शिवसेनेला बिलकुल वाटत नाही। मुंबईमध्ये महायुती म्हणून आम्ही नक्की पूर्ण ताकदीनं लढू आणि आपल्याला विश्वास देतो मुंबईमधल्या आमदारांच्या मध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचे जास्त आमदार निवडून येतील। ओके, थँक्यू। तानाजी सावंत यांचे पुतणे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कहीं न कहीं गिरीश महाजन को फंसाने का जो षड्यंत्र था और जिस प्रकार से देवेंद्र फडणवीस ने विपक्ष में रहकर का खुलासा किया था, उसको लेकर के उसके ऊपर जांच बैठी है, कैसे देखते हैं? देखो, ये लेट हो गया है, ये एफआईआर दर्ज करने में लेट हुआ है, क्योंकि पहले से माननीय गिरीश महाजन साहब कह रहे थे कि मेरे ऊपर ऐसा मुझे फंसाने का कोई प्रयास चल रहा है, मुझे झूठी केस में फंसाने के लिए बड़े अधिकारियों के ऊपर प्रेशर डाला जा रहा है, ये बहुत पहले से गिरीश महाजन साहब कह रहे थे। लेकिन ठीक है, अभी जो एफआईआर दाखिल किया गया है इसमें पूरा सच बाहर आएगा, सब कॉल रिकॉर्ड्स बाहर आएंगे, सभी फोन कॉल्स के संभाषण बाहर आएंगे, और इसमें जिन्होंने माननीय मंत्री गिरीश महाजन साहब को फंसाने की कोशिश किया है उसको पुलिस की कायदे की तरफ से, लॉ की तरफ से उसको पूरा कोर्ट के सामने लाके हम लोग सच बाहर निकालेंगे। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।